चांगलं भाषण यायला हवं ही तर प्रत्येकाची अपेक्षा आहे. म्हणजे सामान्य अपेक्षा आहेत आज प्रत्येकाच्या की चांगलं भाषण यायला हवं. एखादा सिंगर जर समोर स्टेजवर गाणं गात असेल ना तर आपल्याला वाटतं बरं का की त्याच्यासारखं आपल्याला गाता यायला पाहिजे. एखादा वक्ता जर स्टेजवर बोलत असेल तर आपल्याला वाटतं, आपल्यालाही तो विचार येतो मनात की आपण सुद्धा चांगलं गायलं पाहिजे. मग एखादा सिंगर गात असेल पण त्या गाण्याच्या पाठीमागे त्याची खूप मोठी साधना दडलेली असते हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला सहज विचार येतो की अरे मी पण चांगलं गायलं पाहिजे. किंवा एखादं गाणं ऐकल्याच्या नंतर आपणही ते गाणं गुणगुणत जातो. त्याचा तो प्रभाव तात्पुरता आपल्यावर पडलेला असतो. पण त्या गायकाच्या पाठीमागं जी मेहनत आहे ना, त्यानं केलेला जो रियाज आहे ना, तो प्रचंड असतो. तो आपल्याला माहीत नसतो. त्यानं केलेली साधना आपल्याला माहीत नसते. त्यानं केलेला सराव आपल्याला माहीत नसतो. मग तो सिंगर जो सराव करतोय, जो वक्ता आपल्याला आता बोललेला दिसतो स्टेजवर, अरे किती भारी बोलतो, आपल्याला बोलता यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण आपली त्या वक्त्यानं जी साधना केलेली आहे ते करण्याची तयारी नसते. गायक व्हायचं प्रत्येकाला व्हावंसं वाटतं, वक्ता व्हायचं आहे प्रत्येकाला व्हावंसं वाटतं. पण गायक होण्यासाठी त्याने केलेली जी साधना आहे ना, ती साधना तुम्ही आम्ही कुणी करायला तयार नाहीत. किंवा वक्ता होण्यासाठी त्यानं जे केलेले प्रयत्न आहेत ना, ते प्रयत्न करण्यासाठी तुम्ही आम्ही कुणीच तयार नाहीत. म्हणजे थेट वक्ता व्हायचं आहे पण त्यानं केलेली साधना आपल्याला करायची नाही. त्याच्या पाठीमागं काही कष्ट आहेत ना. बरं, ते कष्ट फारच कष्ट घेतले तरच बोलता येतं अथवा बोलता येत नाही असं काहीच नसतं. फार प्रचंड कष्ट आहेत आणि तरच आपण बोलू शकतो असं काही नाही. योग्य त्या मार्गदर्शनाखाली योग्य ते टेक्निक वापरून तुम्ही कमी कष्टामध्ये चांगलं बोलू शकता. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्याची वाटच माहीत नसते पण त्या ठिकाणी जायचं आहे असं आपल्या मनात असतं. उदाहरणार्थ, नागपूर हा शब्द आपण ऐकलाय. नागपूरला जायची वाट आपल्याला माहीत नाही पण नागपूरला जायचं आहे आणि नागपूरच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात केली. वाट माहीत नाही, मॅप सुद्धा सुरू केला नाही आणि तुम्ही आता नागपूरचा प्रवास इथून पुण्यातून चालू केला. दिशा माहीत नाही, लवकर जाण्याचा कुठला जवळचा शॉर्टकट आहे, मार्ग आहे तो माहीत नाही, रस्ता कुठला चांगला आहे तो माहीत नाही, मॅपही चालू केला नाही आणि तुम्ही गाडी सुरू केली, स्टार्ट केली गाडी आणि तुम्ही प्रवासाला निघालात. नागपूरला अपेक्षित वेळेत तुम्ही लवकर जाणार, साहजिक आहे ना, जाणार नाहीत. तुम्ही नागपूरला लवकर पोहोचू शकत नाही का? योग्य रस्ता कुठला तेही पाहिलं नाही, चांगला रस्ता कुठला हेही पाहिलं नाही, शॉर्टकट कुठला हेही पाहिलं नाही, कुठल्या रस्त्यानं गेलं तर आपण लवकर पोहोचू हेही पाहिलं नाही, मॅपही चालू केला नाही. तुम्ही आपलं सैराट सुटला. सैराट म्हणजे काय? मोकाट. सैराटचा अर्थ लक्षात घ्या. सैराट म्हणजे काय? मोकाट सुटणे. म्हणजे पाठीमागं एक कविता होती अभ्यासक्रमामध्ये, ओढाळ वासरू राणी आले फिरू. म्हणजे ते ओढाळच आहे, ते सैराट सुटलंय असं वासरू. म्हणजे एखादं गाईचं जे वासरू असतं ना, त्याचं जर गळ्याचं ते दावं सोडलं ना तर ते कुणीकडे पळल याचा भरवसा नाही. त्याला म्हणायचं सैराट. जिकडं जमल तिकडं धावणे याला म्हणायचं सैराट. आपलं तसंच झालं. वक्तृत्वामध्ये चांगलं भाषण करायचंय वाटतं आपल्याला पण दिशाहीन प्रयत्न चालू आहे. कुणीकडे बोलायला चालू आहे, कसंही बोलायला चालू आहे, माईक हातात आला की काय बोलतोय काय नाही सगळा गोंधळ होऊन जातो, सगळी खिचडी होऊन जाते, अख्ख्या भाषणाची खिचडी होऊन जाते आणि मग तुमचं भाषण असं सैराट फिरायला लागतं, ते दिशाहीन फिरायला लागतं. त्याला विशिष्ट दिशा राहत नाही म्हणून ते भाषण चांगलं होत नाही. आता तुमचं भाषण चांगलं का होत नाही? तर त्याला योग्य दिशा नाही, त्याला योग्य ट्रॅक नाही, त्याचं योग्य ते टाचन नाही, त्याचं योग्य ते स्क्रिप्ट नाही, त्याची योग्य ती तयारी नाही, त्याचा योग्य तो सराव नाही
आणि त्याला योग्य त्या माणसाचं मार्गदर्शन नाही, म्हणून तुमचं भाषण हे कसं पण कुठं पण सैराट हुंदडतंय. आणि त्या सैराट हुंदडणाऱ्या भाषणाला जर आवर घालायचा असेल तर ते योग्य त्या दिशेनं गेलं पाहिजे. एखाद्या शहरामध्ये तुम्हाला जायचंय, योग्य त्या रस्त्यानं गेला तर तुम्ही लवकर जाल. एखाद्या शहराचा प्रवास तुम्हाला अपेक्षित वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही मार्गही निवडला पाहिजे, त्याचं प्लॅनिंगही केलं पाहिजे. कुठल्या रस्त्यानं गेलं ते निवडलं पाहिजे. कुठल्या रस्त्यानं गेलं तर आपण अधिक लवकर जाऊ हे अगोदरच ठरवलं पाहिजे प्रवासाच्या आधी. जसं एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी त्या प्रवासाची वाट अगोदर ठरवावी लागते, कोणती वाट सोयीस्कर आहे हे अगोदर बघावं लागतं, त्याचं नियोजन करावं लागतं आणि मग प्रवासाला जावं लागतं. भाषणाचा वक्तृत्वाचा प्रवास सुद्धा असाच करावा लागतो. अगोदर ठरवावं लागतं काय बोललं तर योग्य राहील, किती बोललं तर योग्य राहील आणि कोणत्या दिशेनं बोललं तर योग्य राहील. मग दिशाहीन जर बोलत राहिलात तर तुमचं भाषण सुद्धा सैराट झाल्याशिवाय राहणार नाही. चांगलं भाषण यावं ही सगळ्यांचीच सामान्य अपेक्षा आहे. सगळ्यांना वाटतं चांगलं यावं भाषण. पण चांगलं भाषण येण्यासाठी चांगलं काय केलं पाहिजे, नेमकं काय वाचलं पाहिजे, नेमकं काय वेचलं पाहिजे, नेमकं काय घेतलं पाहिजे, त्याचं टाचन कसं काढलं पाहिजे, त्याचं स्क्रिप्ट कसं बनवलं पाहिजे, याच्या भानगडीत आपण पडत नाही. मग होतं काय माहिती आहे का, म्हणजे हातात माईक येऊ द्या आणि मग बोलायला चालू करतो. म्हणजे काहीच पूर्वतयारी नसताना, कुठलीच पूर्वतयारी नसताना जर बोलायला सुरुवात केली तर तुम्ही काय बोलाल याचा नियमच नसतो. काय नियम आहे? म्हणजे नियम न धरता मारलेली गोळी कुणाला लागेल त्याचा भरवसा नाही. ठीक आहे, तुम्हाला फक्त मारायचे म्हणून गोळी मारली, पण त्याला नियम तर धरावं लागेल ना. नियम न धरता मारलेली गोळी कुणाला लागल सांगता येत नाही. तसं पूर्वतयारी न करता केलेलं भाषण हे कुठं जाईल सांगता येत नाही. आपले जुने लोक, आपले गावाकडचे लोक म्हणतात ना, उगाच भुसकाटात गोळ्या हाणायला लागलाय. भुसकाटात म्हणजे त्याचा काही नियमच नाही, न नियम धरता मारलेली गोळी. तसं पूर्वतयारी न करता केलेलं भाषण म्हणजे उगाच हवेत मारलेल्या गोळ्या आहेत. आमच्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर भुसकाटा मारलेल्या गोळ्या आहेत त्या. त्याचा काही नियमच नाही ना. आणि म्हणून तुमच्या भाषणाची योग्य ती तयारी, योग्य ते स्क्रिप्ट, योग्य ते नियोजन हे केलं तर भाषण चांगलं येतं. आता बघा, कधी कधी काय होतं, म्हणजे नवख्या वक्त्यांचा अनुभव, कधी कधी काय होतं, बोलायला लागलात की अचानक भाषण चुकून जातं.